आता सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, त्यानंतरची प्रतिक्रिया। संध्याकाळी 8 वाजता साधारणतः आम्ही बैठक घेऊ त्या दिवसासारखी आणि त्याच्यातून आम्ही स्पष्टीकरण देऊ की पुढे उद्या आम्हाला काय करायचं। सकारात्मक चर्चेचा भाग तुम्हाला सांगतो, अगोदर जे काही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी असेल कुठल्याही प्रकारची आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगायला गेलो तर मला तो अधिकार आहे का नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ही गोष्ट माहित असावी, जे काही 1 वर्षातलं काम होतं या बीड SP साहेबांचं ते त्यांनी ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले। मग ते गुन्हेगारी असेल म्हणजे काही अवैध धंदे असतील त्याच्यातलं, म्हणजे मला हा सांगायचा अधिकार आहे का नाही माहित नाही, पण आमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत लास्ट मोमेंट पर्यंत त्यावर मी तुम्हाला सांगतोय आणि एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचं काम चालू आहे आणि हीच चर्चा आमची झाली आमच्या प्रकरणावर। सगळं लेखी स्वरूपात 28 तारखेला आम्ही त्यांना देतोय, कारण का तोंडी अजून 2 तास बी चर्चा झाली आणि जर काही ते पेपरवर नाही आलं तर ह्याच्यातनं आपलं काही साध्य होत नाही। त्याच्यामुळे आपण ऑफिशियली जे काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन द्यायच्यात, जे आपल्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी जे माहिती द्यायची ते आपण देणार आहोत। तुम्ही आंदोलनावर आतापर्यंत ठाम आहे, पण मी गावकऱ्यांच्या पुढे जाणार नाही। जे गावकरी जे निर्णय घेतील, जे गावकऱ्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे पोलीस आपल्या SP साहेबांनी, तर त्या रिक्वेस्टनुसार गावकरी सगळा विचार करतील। मग मी असणार आहे त्या मिटिंगला, आम्ही सगळे मिटिंग घेऊ आणि ह्याच्यातनं काय होऊ शकतंय आणि काय करायचंय यावर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरेल। तुम्हाला असं वाटतंय का 28 तारीखपर्यंत तुम्ही जे पुरावे देणार आहे त्यानंतर पुन्हा जर नाही मान्य केलं तर आंदोलन करावं? नाही, ते पुरावे असे आहेत ना की तुम्हाला नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावं लागतं, कारण का तुम्ही CCTV आहे, त्याचा DVR तुम्ही घेतलाय। आम्ही पुरावे आमच्याकडे ठेवत नाही, मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो। हे काम होतं स्थानिक गुन्हे शाखेचं DYSP साहेबाचं, ऍडिशनल DYSP मॅडमचं, पण ह्यांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळं हे मला द्यायची आणि मी भांडलोच नसतो ना, मी माझी एनर्जी कशासाठी वेस्ट करू। यांनी प्रॉपर कुठलीच गोष्ट झाली नाही, जर चूक झाली तर चूक झाली म्हणणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट होती, पण तसं कुठलीही गोष्ट झालेली नाही। म्हणून मी प्रामुख्याने ही सगळी माहिती तुम्हाला 28 तारखेला या देणार आहे, इथंच साहेबांजवळ किंवा साहेब जिथं म्हणतील तिथं, आणि त्याच्यातनं खूप मोठ्या गोष्टीचा छडा लागणार। धनंजय देशमुख भेटून आले अधीक्षकांना आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया होती।